वळूयात पुढील बातमीकडे। गोपीचंद पडळकरांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। पुण्यातील इंदापूर येथे त्यांची जाहीर सभा होती, मात्र तणाव निर्माण होऊ नये, त्यात उद्या शिवजयंती आहे अशा सगळ्या कारणांमुळे सभेला नकार दिलाय। पोलिसांनी या सभेला नकार दिलाय, तर मोर्चालाही कुठलीही परवानगी दिलेली नाही। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिली आहे। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, काय अधिक माहिती आहे? गोपीचंद पडळकरांची सभा होणार होती, मात्र ही सभा नाकारण्यात आलेली आहे, सभेला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। काय कारण सांगण्यात येत आहे पोलिसांकडून? खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो या सगळ्या निमित्ताने भिगवण परिसरामध्ये निर्माण झालेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि दोन समाजामध्ये मोठा वादंग या सगळ्यामुळे निर्माण झाल्याची परिस्थिती सध्याच्या घडीला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्या नावाने एक सभा जी आहे ती भिगवण पोलीस स्टेशन समोर होणार होती। जनाक्रोश मोर्चा जो आहे तो तिथे काढला जाणार होता आणि त्यांच्या वतीने अशी परवानगी देखील मागण्यात आलेली होती, परंतु ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे। कारण का जे पोस्टर्स काही सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरभरामध्ये फिरवले जात आहेत त्यामध्ये हिंदुत्ववादी आमदार अशा प्रकारचं लिखित लिहून हिंदुत्ववादी आमदार म्हणून संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांची सभा या ठिकाणी होईल अशा प्रकारची सोशल मीडियावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोस्टर जे आहेत ते व्हायरल होत आहेत। आणि परवानगी ज्या कार्यकर्त्यांनी मागितलेली होती ती परवानगी देखील गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या सभेसाठी नाकारण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिलेली आहे। अशा प्रकारची सभा जी आहे ती आम्ही होऊ देणार नाहीये, तसेच अशा प्रकारची सभा घेण्याची परवानगी त्या परिसरामध्ये सध्याच्या घडीला आम्ही देणार नाही आहोत, अशा प्रकारची माहिती जी आहे ती पुणे पोलिसांच्या वतीने देण्यात आलेली आहे। रोहन, धन्यवाद सविस्तर माहिती।